Hello everyone. Today we'll discuss the problems related to previous board exam in operation amplifier. So look at here, example number 1. It is based on the integrator. Okay, and this question is asked. March 2015 for 3 marks. हा जो प्रॉब्लेम मी आता घेत आहे बाळांनो हा मार्च 2015 ला 3 मार्क्स साठी विचारला होता. तर बघा प्रॉब्लेम काय आहे. इन अ op-amp integrator circuit. ओके, सो दिस इज इंटिग्रेटर सर्किट. फर्स्ट थिंग, इंटिग्रेटर हा एक इंटिग्रेटर आहे. ओके, and in this integrator R is equals to 400 kilo ohm. R is equals to 400 kilo ohm and C is equals to 100 microfarad. C is equals to 100 microfarad and DC input voltage. त्यांनी काय सांगितलंय की DC input voltage जे आहे, DC input voltage is 10 volt. Okay, and find असं सांगितलं त्यांनी की फाइंड आउटपुट. ओके, इथं आपल्याला आउटपुट फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द आउटपुट. नाउ लुक हियर. आफ्टर टाइम एक राहिला. फाइंड आउटपुट आफ्टर 10 सेकंड. जे आउटपुट व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते आपल्याला आफ्टर 5 सेकंड. ओके, 5 सेकंड नंतर त्याचं आउटपुट व्होल्टेज काय असेल हे फाइंड आउट करायचं. म्हणजे इनिशियली व्हॅल्यू काय आहे, 0 सेकंड होती. ओके, सो 0 सेकंड टू 5 सेकंड काय चेंजेस झाले त्या आउटपुट व्होल्टेज मध्ये ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा इथं गिवन व्हॅल्यूज मी पहिल्यांदा लिहितो. गिवन व्हॅल्यूज आर, सो गिवन व्हॅल्यूज इन दिस प्रॉब्लेम. फर्स्ट गिवन व्हॅल्यू आहे आर ची व्हॅल्यू. सो आर इज इक्वल्स टू हियर 400 किलो ओहम. म्हणजेच किती बाळांनो, तर 400 into 10⁻³ ओहम. सिमिलरली सी दिलेला आहे 100 मायक्रोफॅराड. सो इट इज इक्वल्स टू 100 into 10⁻⁻6 फॅराड. आफ्टर दॅट इनपुट व्होल्टेज म्हणजे Vin गिवन आहे. सो इट इज इक्वल्स टू 10 volt आणि त्यानंतर T गिवन आहे. T इज इक्वल्स टू 5 सेकंड. ओके, सो we know that the output voltage equation of integratorचं आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन काय असतं आपल्याला माहिती आहे. सो मी इथं डायरेक्टली लिहितो VO is equals to -1 upon RC integration of 0 to T V in dt plus K. ओके, हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे. -1 upon RC 0 to T V in dt plus K. आता इनिशियली ज्यावेळी T is equals to 0 असतो, सो यू कॅन राईट हियर when T is equals to 0. So look here, when T is equals to 0, when T is equals to 0, K is equals to 0. हे आपल्याला माहिती आहे. K पण काय असणार आहे, 0 असणार आहे. ज्यावेळी T 0 असेल त्यावेळी K पण काय असेल, 0 असेल. सो आता हा K जर 0 असेल तर आपलं इक्वेशन काय होईल बघा आउटपुटचं. सो आय कॅन राईट हियर इक्वेशन फॉर आउटपुट व्होल्टेज VO is equals to -1 upon RC integration 0 to T V in dt. आता ह्याच्यामध्ये मी फक्त व्हॅल्यूज पुटअप करणार. सो -1 अपॉन R ची व्हॅल्यू किती आहे, 400 into 10⁻³
इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे तर 100 मायक्रोफॅरेड आहे म्हणजे 100 इंटू 10⁻⁻⁶ फॅरेड आणि इंटिग्रेशन ऑफ 0 टू t 10 dt कारण v किती आहे 10 आहे. आता t हा जो t आहे बाळांनो that t is 5 सेकंड. सो मी इथं 5 सेकंड लिहितो. सो दिस t is 5 सेकंड. सो इथं मी व्हॅल्यू पुटअप करतो 5 सेकंड 0 to 5. ओके. नाव वी आर गोइंग टू सिम्प्लिफाय दिस इक्वेशन. ओके. आता ह्या टर्म मध्ये बघा डिनॉमिनेटरच्या 400 into 100 आहे. ओके. म्हणजे इथं 2 झिरोज आहेत, इथं 2 झिरोज आहेत, म्हणजे टोटल नंबर ऑफ झिरोज किती झाले 4. म्हणजे मी 10⁻⁴ इथं लिहू शकतो. ओके. सो आय कॅन राईट हिअर -1 अपॉन 4 into 1 1 and here into I can write for this 0 0 and 0 0 I can write here 10⁻⁴ into 10⁻³ into 10⁻⁻⁶. आता ह्याचं इंटिग्रेशन काय असणार आहे t. ओके. ह्याचं इंटिग्रेशन काय असणार आहे 10 into t. So look at here the integration of 10 dt 10 into t 0 to 5 हेचं इंटिग्रेशन असणार आहे. सो मी इथे इंटिग्रेशन लिहिलं. त्यानंतर आता हे मी सिम्प्लिफाय करणार बाळांनो. नीट लक्ष द्या. इथे काय होईल तर 10⁻⁴ into 10⁻³ किती झाली व्हॅल्यू 10⁻⁷ आणि 10⁻⁻⁶. सो इट बिकम्स व्हॉट 10⁻⁴. सो मी ज्यावेळी हे सिम्प्लिफाय करेन 10⁻⁴ into 10⁻³ into 10⁻⁻⁶ we are getting there 10⁻⁴. So I can write here -1 upon 4 into 10⁻⁴ means what 10 into 10 into in the bracket 5 minus 0 into 5 minus 0. So this 10 get cancelled. Okay. So I am getting here -5. आता बघा 5 minus 0 answer is 5. So 5 into -1 answer is -5 divided by 4. Okay. Now the final output voltage VO for this integrator VO is equals to it is -5 upon 4. That means it is minus 1.25 volt. So this is actual output voltage for this integrator. Is it clear to all of you? So this is the output voltage. Look at here. Again I will explain. प्रॉब्लेम मध्ये काय दिलं होतं बाळांनो तर इंटिग्रेटर आहे. इंटिग्रेटर R इज इक्वल्स टू किती आहे 400 किलो ओहम ही व्हॅल्यू आहे. C इज इक्वल्स टू 100 मायक्रोफॅरेड आहे. ओके. इनपुट व्होल्टेज Vin इज इक्वल्स टू 10 व्होल्ट दिले आणि आफ्टर 5 सेकंड काय आउटपुट व्होल्टेज असणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता यामध्ये पहिल्यांदा आपण सगळ्या गिवन व्हॅल्यूज दिल्या. ओके. गिवन व्हॅल्यूज दिल्यानंतर इथं आपण पहिल्यांदा इक्वेशन लिहिलं बाळांनो. ते इक्वेशन काय आहे तर VO इज इक्वल्स टू -1 अपॉन RC इंटिग्रेशन 0 to t V in dt plus K. So when t is equals to 0 we can consider K is equals to 0. ओके. सो इनिशियली K पण काय असेल 0 असेल. त्यानंतर म्हणून आपल्याला इक्वेशन मिळालं VO इज इक्वल्स टू -1 अपॉन RC 0 to t V in dt. ओके. फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या. V ची व्हॅल्यू इथं पुटअप केली. त्यानंतर इथं R आणि C ची व्हॅल्यू पुटअप केली. R ची व्हॅल्यू आहे 400 into 10⁻³ आणि C ची व्हॅल्यू आहे 100 into 10⁻⁻⁶. ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या आणि इंटिग्रेशन कोणाचं घेतलं 10 चं घेतलं 0 to 5. त्यानंतर व्हॅल्यूज सिम्प्लिफाय करून घेतल्या. बघा इथे नीट 4 into आता हे 10⁻⁴ 0 म्हणजे 400 आणि 100 आहे. सो इथं 4 झिरोज आहेत म्हणून मी इथं काय केलं 10⁻⁴ ही व्हॅल्यू घेतली. ओके. आणि त्यानंतर 10⁻⁴ into 10⁻³ म्हणजे किती झालं 10⁻⁷ झालं. इथं 10⁻⁷ झालं आणि त्यानंतर 10⁻⁻�6 आहे. सो इथं 10⁻⁻1 झालं ऍक्च्युली. सो हे 10 गेट कॅन्सल. हा पुढचा जो 10 आहे तो काय झाला
कॅन्सल आउट झाला. सो इथं मी कॅन्सल आउट केलं. सो रिमेनिंग व्हॅल्यू आता 5 मायनस 0 ही व्हॅल्यू इथं झाली. ओके, सो 5 मायनस 0 वी आर गेटिंग हिअर 5. ओके, इथं आपल्याला 5 मिळालं आणि 5 इंटू -1, 5 इंटू -1 व्हॉट शुड बी दी व्हॅल्यू -5 अपॉन 4. फायनली वी आर गेटिंग -1.25. ओके, फायनली आपल्याला बाळू काय मिळालं -1.25. सो दिस इज द आउटपुट ऑफ इंटिग्रेटर वी कॅन से. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? व्हेरी गुड आदित्य. समजलंय सगळ्यांना? याच्यात काय डाऊट आहे? इंटिग्रेटरचा प्रॉब्लेम आला मार्च 2015 ला विचारला होता 3 मार्क्स साठी आणि हा प्रॉब्लेम बाळू 2 वेळा रिपीट झालाय. एकदा मार्च 2015 ला आणि एकदा 17 ला. इज इट क्लिअर? समजलंय सगळ्यांना? काही डाऊट आहे? पुढचा प्रॉब्लेम घेऊया डिफरन्शिएटर वरचा, कारण ऑलरेडी आपण एक प्रॉब्लेम ह्याच्यावर घेतलेला आहे, तो पण बोर्ड एक्झामला विचारला होता आपल्या थिअरी लेक्चर्स मध्ये. ओके, थिअरी लेक्चर्स मध्ये आपण ऑलरेडी एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. बाळू समजलंय? काही डाऊट आहे? माझा आवाज येतोय? पुढचा प्रॉब्लेम घेऊया आपण. येस येस. ओके, नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. So look at here, problem number 2. This is on differentiator. So March 2017 ला हा प्रॉब्लेम विचारला होता. सेकंड प्रॉब्लेम. So look at here. In डिफरन्शिएटरचं सर्किट आहे. इन डिफरन्शिएटर R is equals to 100 किलो ओहम. R is equals to किती दिले बाळू? 100 किलो ओहम. C is equals to 5 मायक्रोफॅराड दिले. C is equals to 5 मायक्रोफॅराड आणि आउटपुट व्होल्टेज चेंजेस फ्रॉम असं दिले. आउटपुट व्होल्टेज चेंजेस फ्रॉम आउटपुट व्होल्टेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि इथं काय सांगितलंय की इनपुट व्होल्टेज चेंज होत आहे. ओके, इनपुट व्होल्टेज चेंजेस फ्रॉम 0.2 व्होल्ट टू 1.0 व्होल्ट. ओके, बघा नीट. आउटपुट व्होल्टेज फाइंड आउट करायचं. इनपुट व्होल्टेज चेंजेस फ्रॉम सांगितले की 0.2 व्होल्ट टू 1.0 व्होल्ट विदिन 5 सेकंड साठी. ओके, विदिन 5 सेकंड. मार्च 2017 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारला होता. ओके, नाउ in given values first we can write given values. R is equals to 100 किलो ओहम. पहिल्यांदा R ची व्हॅल्यू लिहून घेतली. 100 किलो म्हणजेच काय? 100 into 10⁻³ ओहम. त्यानंतर C ची व्हॅल्यू गिवन आहे. C is equals to 5 मायक्रोफॅराड. सो 5 into 10⁻⁻6 farad. After that, the input voltage changes. आता dVin फाइंड आउट करायचं पाहून आपल्याला इथं.
आपल्याला व्ही इन नाही फाइंड आउट करायचं, तर डी व्ही इन फाइंड आउट करायचं. तर डी व्ही इन कसा फाइंड आउट करतो आपण, तर डी व्ही इन इज इक्वल्स टू आपण काय घेतो, म्हणजे चेंज इन इनपुट व्होल्टेज आहे हे, चेंज इज इनपुट व्होल्टेज इज इक्वल्स टू कसं लिहितो आपण, तर फायनल व्होल्टेज किती आहे 1.0 मायनस 0.2, सो इट इज इक्वल्स टू 0.8 व्होल्ट, बरोबर आहे ना. 1.0 मायनस 0.2 इज इक्वल्स टू 0.8 व्होल्ट विदिन 5 सेकंड. आता इथं विदिन 5 सेकंड म्हटलेलं आहे, याचाच अर्थ चेंज इन टाइम काय असणार आहे, डीटी काय असणार आहे बघा, डीटी इज इक्वल्स टू 5 सेकंड मायनस 0, कारण इनिशियल टाइम 0 असणार आहे आणि फायनल टाइम 5 आहे, सो फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम, सो वी आर गेटिंग हियर 5 सेकंड. मी ह्याच्या आधी पण सांगितले, जर एक्झाम्पल मध्ये जर असं विचारलं की हे जे इनपुट व्होल्टेज आहे 0.2 टू 1.0 म्हणजे 1 व्होल्ट जे चेंज होते, ओके, ते कसं चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम 1 सेकंड टू जर 6 सेकंड असतं, इथं काय म्हटलं मी 1 सेकंड टू जर 6 सेकंड असतं, तर आपण जो टाइम कॅल्क्युलेट केला असता चेंज इन टाइम डीटी, तो कसा कॅल्क्युलेट केला असता पाहणो, तर डीटी इज इक्वल्स टू 6 मायनस 1 केला असतं, म्हणजे अगेन इट इज इक्वल्स टू 5 सेकंड. हे लक्षात ठेवा. ओके, सो ज्यावेळी आपण चेंज इन टाइम डीटी कॅल्क्युलेट करतोय, त्यावेळी आपल्याला फायनल टाइम मायनस काय करायचं आहे, तर इनिशियल टाइम करायचा आहे. हे लक्षात घ्या. कधी कधी फक्त फायनल टाइम देतात. फायनल टाइम आता या प्रॉब्लेम मध्ये बघा, फायनल टाइम दिलाय 5 सेकंड, म्हणजे ह्याचाच अर्थ की इनिशियल टाइम 0 असणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके, याचाच अर्थ काय आहे की इथं इनिशियल जो टाइम आहे तो 0 आहे, आणि जर इनिशियल टाइम दिला असेल, फॉर एक्झाम्पल 2 सेकंड दिला असेल, 3 सेकंड व्हॉट एव्हर 1 सेकंड दिला असेल, तर त्यावेळी फायनल टाइम जो असेल त्यातून तो इनिशियल टाइम काय करायचा, सबस्ट्रॅक्ट करायचा. सो दॅट इज द चेंज इन टाइम. हे लक्षात घ्या. जसं आपण इथं व्ही इन साठी केलं, सिमिलरली डीटी साठी करायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आता ह्या व्हॅल्यूज आपण आउटपुट इक्वेशन मध्ये पुटअप करूया. इक्वेशन माहिती आहे आपल्याला, VO इज इक्वल्स टू मायनस RC डी व्ही इन बाय dt. हे आउटपुटचं इक्वेशन आहे. या ठिकाणी फक्त मी या व्हॅल्यूज पुटअप करतोय बघा. आता मायनस 100 इंटू 10⁻³ इंटू 5 इंटू 10⁻⁻6 ही कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे, आणि ही रेझिस्टन्सची व्हॅल्यू मी इथं पुटअप केली इंटू, आता डी व्ही इन किती कॅल्क्युलेट केला आपण, डी व्ही इन 0.8, डी व्ही इन इज इक्वल्स टू 0.8 and what is the value of dt, it is 5 सेकंड. ओके, आता बघा हा 5 आणि हा 5 गेट कॅन्सल, इथला 5 आणि इथला 5 मी काय केला, कॅन्सल आउट केला. आता 10⁻³ आहे, हे 10⁻³ आहे, बरोबर आहे ना, 10⁻³ आणि इथं 2 झिरोज आहेत, म्हणजे मी 10⁻² असं लिहू शकतो. इथं 10⁻² आणि हा 10⁻³ किती झालं, तर 10⁻⁵ झालं इंटू 10⁻⁻6. ओके, हे 5 गेलं आणि इथं 0.8. आता बघा जो आपल्याला VO मिळणार आहे बाळू, ओके, जो VO मिळाला लागला इथं, तो किती मिळतोय बघा आपल्याला इथं, तर 100 10⁻³ 5 10⁻⁻6 म्हणजेच इथं किती झाला VO, तर मायनस, आय कॅन राईट हियर मायनस 10⁻⁻1 इंटू 0.8. सो इट इज इक्वल्स टू 10⁻⁻1 म्हणजेच काय पाहू, तर आपल्याला इथं पुन्हा एक पॉइंट इन्क्रीज करायचा आहे. सो व्हॅल्यू इज बिकम नाव मायनस 0.08 व्होल्ट. सो VO इज इक्वल्स टू मायनस 0.08 व्होल्ट. ओके, तर आता ही व्हॅल्यू आउटपुट व्होल्टेजची कमी का झाली, कारण कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू जास्त आहे बाळा. ओके, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू जास्त असल्यामुळं आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू काय झाली, रिड्यूस झाली. हे लक्षात घ्या. जर इथं रेझिस्टन्सची व्हॅल्यू मॅक्सिमम असेल कॅपॅसिटन्सच्या व्हॅल्यू पेक्षा, तर ऑब्व्हियसली आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते. ओके, तर ह्या प्रॉब्लेमचा आन्सर आहे मायनस 0.08 व्होल्ट. इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. समजले सगळ्यांना, याच्यात काय डाऊट आहे, हा प्रॉब्लेम समजला आहे, येस और नो, येस, ओके, व्हेरी गुड. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊया. तर इथं इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर
याच्यावर जेवढे एक्झामला प्रॉब्लेम विचारले होते तेवढे सगळे मी घेतलेले आहेत, इन्क्लुडिंग थेरी लेक्चर्स. थेरी लेक्चर मध्ये मी सुद्धा एक एक प्रॉब्लेम घेतलेले आहेत, ते सुद्धा भावानो बोर्ड एक्झामला विचारलेले आहेत. आणि हेच प्रॉब्लेम रिपीट होतात, फक्त व्हॅल्यू मध्ये चेंज करतात. ओके, प्रॉब्लेम अशाच टाईपचे असतात भावानो, फक्त व्हॅल्यूज मध्ये काय होतात, चेंज होतात, एवढं फक्त लक्षात ठेवा. ह्याच्या बाहेरचा एकही प्रॉब्लेम विचारत नाही. आता नेक्स्ट ऍडर मधले काही एक्झाम्पल्स बघूया आपण. तर ऍडर मध्ये बाकी तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मध्ये इक्वेशन्स पुटअप करून माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं, पण एक प्रॉब्लेम विचारला होता. एकच मिनिट. तर तोपर्यंत मला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवा, जो आपण ऑलरेडी त्या टाइप मध्ये घेतलेला आहे. तर इथं फाइंड एक्झाम्पल नंबर 3 हे विचारलं होतं. मार्च 10 ला 3 मार्क्स साठी हे एक्झाम्पल विचारलं होतं. मार्च 10 ला फाइंड आउटपुट व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे. फाइंड VO. तर इन इन्व्हर्टिंग ऍडर काय सांगितले, इन इन्व्हर्टिंग ऍडर. ओके, if V1 is equals to 0.2 volt, त्यानंतर V2 is equals to 0.4 volt, त्यानंतर V3 is equals to 0.5 volt, आणि R1 ची व्हॅल्यू दिली आहे. R1 is equals to 1 किलो ओहम, R2 is equals to 2 किलो ओहम, R3 is equals to 5 किलो ओहम, आणि RF दिलाय 10 किलो. ओके, फाइंड आउट करा आणि मला सांगा पटकन याचा आन्सर काय येईल. कुठलं इक्वेशन यूज करणार, तर स्केलिंगचं इक्वेशन यूज करायचं आहे इथं. सो गिवन व्हॅल्यूज आहेत V1 0.2 व्होल्ट, V2 0.4 व्होल्ट, V3 0.5 व्होल्ट. ओके, R1 is equals to 1 किलो ओहम, R2 is equals to 2 किलो ओहम, R3 is equals to 5 किलो ओहम, and RF is equals to 10 किलो ओहम. तर इथं आपल्याला VO कॅल्क्युलेट करायचं आहे. सो VO कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठलं इक्वेशन यूज करणार बाळांनो, स्केलिंगचं इक्वेशन मायनस RF इन द ब्रॅकेट V1 अपॉन R1 प्लस V2 अपॉन R2 प्लस V3 अपॉन R3. तर बाळांनो हे इक्वेशन आपल्याला इथे यूज करायचं आहे, आणि ह्या इक्वेशनचा यूज करून तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जस्ट व्हॅल्यूज पुटअप करा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा पटकन. and tell me answer सांगा मला.
झालं कॅल्क्युलेट? पटकन सांगा आन्सर. ओके सुजल इट्स -5. विठ्ठल व्हेरी गुड. प्रतीक्षा इट्स -5. साइन मध्ये चेंजेस करू नका बाळू प्लीज, कारण जर साइन मध्ये चेंजेस केला तर मार्क्स कमी करतात. ओके, 1 मार्क कमी करतात, हे लक्षात ठेवा. डोंट फॉरगेट साइन. ओके व्हेरी गुड. सुजल, प्रतीक्षा अँड तेजस, सॉरी विठ्ठल. बाकीच्यांनी सॉल्व केलं का? पटकन सॉल्व करा. बघा इथं दाखवतो मी, व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत फक्त आपल्याला. इथं फक्त व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. तर बघा -RF च्या ठिकाणी 10K ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. सो इथं मी फास्ट मध्ये दाखवतो. -10K. V1 किती आहे? तर V1 0.2 आहे अपॉन 1K प्लस V2 0.4 आहे अपॉन 2K. V3 0.5 आहे अपॉन 5K. आता याच्यामध्ये जर आपल्याला सगळीकडे स्टेन करायचं असेल डिनॉमिनेटरला, तर आपल्याला काय करावं लागेल? इथे 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 10 × 0.2 अपॉन 10 × 1K प्लस इथं मला जर 10 करायचं असेल तर 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5 × 0.4 अपॉन 5 × 2K प्लस इथं जर मला 0 पॉईंट करायचं असेल तर मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा 2 × 0.5. इथं खाली डिनॉमिनेटरला जर मला 10 करायचं असेल तर मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने. 2 × 5K. आता हे मी सिम्प्लिफाय करतो बघा. -10K in the bracket 10 × 0.2 I am getting here 2 whole upon 10K plus 5 × 0.4. किती येतं आन्सर? सो इट इज इक्वल्स टू 2 whole again. It is equals to 2 whole upon 5 × 2 10K plus 2 × 0.5. So it is 1.0. that means 1 upon 10K. आता याच्यामधून 10K कॉमन काढला तर आन्सर काय येईल बघा. हे जे डिनॉमिनेटर्स आहेत याच्यामधून मी 10K कॉमन काढतोय. सो लुक हियर, I am getting -10K upon 10K. So 10K get cancel होईल इथं. In the bracket 2 + 2 + 1. So I am getting here -5 volt. VO is equals to -5 volt. Is it clear to all of you? VO is equals to -5 volt. All of you understood this problem? Any doubt is here? और प्रॉब्लेम समजला सगळ्यांना? यस. ओके. तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे जो 2 टाइम्स विचारला होता पाहणो. एक मार्च 2014 ला आणि मार्च 2018 ला. आणि इट इज रिलेटेड टू इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. ओके. आणि बघा प्रॉब्लेम जरा नीट. याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम गेन कॅल्क्युलेट, डिफरंट टाइपचा प्रॉब्लेम आहे हा, म्हणून मी इथं घेतोय. बाकीचे सेम फॉर्मॅट मध्ये प्रॉब्लेम्स रिपीट झालेत बाळांनो. ओके. सो जेवढ्या व्हरायटीज मी घेतलेत त्याच्यापेक्षा बाहेर एकही प्रॉब्लेम बाळांनो विचारत नाहीत. आणि हे यामध्ये आता मी दाखवते तुम्हाला की इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर मध्ये काय क्वेश्चन होता. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो मार्च 16, मार्च
18, ओके, मार्च 16, मार्च 18 आणि मार्च 14. 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारला होता बघा. 3 मार्क्स. ओके, सो लुक हियर, फाइंड आउट. काय प्रॉब्लेम आहे बघा, फाइंड आउटपुट, फाइंड आउटपुट maximum and minimum. Find output maximum and minimum. Okay, output maximum and minimum voltage gain, voltage gain calculate करायचं आहे. तर फाइंड आउट आहे, फाइंड आउट मॅक्सिमम अँड मिनिमम व्होल्टेज गेन. इथं व्होल्टेज गेनच कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला फॉर गिवन सर्किट, फॉर गिवन सर्किट. जे काय खाली सर्किट दिलेलं आहे त्या सर्किटसाठी आपल्याला व्होल्टेज गेन कॅल्क्युलेट करायचे आहे बाळ. ओके, आता याच्यामध्ये इन्व्हर्टिंग आहे की नॉन इन्व्हर्टिंग आहे हे दिलेलं नाहीये, फक्त आपल्याला ते सर्किट बघून समजलं पाहिजे. इथं फक्त सर्किट डायग्राम दिले आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप केलेत बाळांनो. ओके, आता बघा सर्किट मी इथे ड्रॉ करतोय. तर याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुटअप केलेले आहेत आणि ह्या व्हॅल्यूज वरून आपल्याला व्होल्टेज गेन कॅल्क्युलेट करायचे आहे मॅक्सिमम आणि मिनिमम साठी. ओके, तर इथं प्लस VCC मायनस VE, इथं इन्व्हर्टिंग टर्मिनल, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि इथं इन्व्हर्टिंग टर्मिनलला बघा रेझिस्टन्स अशा पद्धतीने कनेक्ट केले. 2 किलो ओहम, 2 किलो ओहम आणि इथून हा पॉइंट इथं इन्व्हर्टिंगला कनेक्ट केलाय. आता मला सांगा की हा ऍम्प्लिफायर कुठला आहे, इन्व्हर्टिंग आहे की नॉन इन्व्हर्टिंग आहे. इथं RF कनेक्ट केलाय आणि RF च्या ठिकाणी बाळांनो 2 रेझिस्टन्स आहेत हे लक्षात घ्या. हा जो आहे तो व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे. ओके, हा किती केचा आहे, 4 केचा आहे, 4 किलो ओहम आणि हा जो आहे तो 1 किलो ओहमचा आहे. RF च्या ठिकाणी 2 रेझिस्टन्स पुटअप केलेत बाळांनो. बघा 4 किलो ओहम आणि 1 किलो ओहम, त्यातला 4 किलो ओहम जो आहे तो व्हेरिएबल आहे. इथं Vout आणि हे ग्राउंडेड. सो दिस इज गिवन सर्किट, दिस फिगर इज गिवन सर्किट. ओके, या प्रॉब्लेम मधलं हे गिवन सर्किट आहे आणि या सर्किटचा यूज करून आपल्याला व्होल्टेज गेन कॅल्क्युलेट करायचा आहे बाळांनो. कधी कधी इनपुट व्होल्टेज देतात, म्हणजे हा जो V1 आहे म्हणजे Vin इथं देतात आणि मॅक्सिमम आणि मिनिमम आउटपुट व्होल्टेज फाइंड आउट करा असंही विचारू शकतात. बघा मी काय सांगतोय नीट ऐका. आता या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितले की व्होल्टेज गेन कॅल्क्युलेट करा असं सांगितलेलं आहे, पण कधी कधी Vin देतात आणि त्यावेळी काय म्हणतात की मॅक्सिमम आणि मिनिमम आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करा. सो असाही प्रॉब्लेम असू शकतो. पण आता मी पहिल्यांदा गेन साठी सांगतो आणि जर आउटपुट व्होल्टेज साठी विचारलं तर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. तर बघा याच्यामध्ये आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला Rin पहिल्यांदा कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. आता याच्यामध्ये Rin काय सांगा मला पटकन, Rin काय असेल, टेल मी फास्ट, व्हॉट इज Rin? लवकर सांगा बाळांनो, Rin काय असेल. प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे आणि बऱ्याच वेळी अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स रिपीट होतात बाळांनो. ओके, Rin काय असेल सांगा, व्हॉट इज Rin? पहिल्यांदा हा इन्व्हर्टिंग आहे की नॉन इन्व्हर्टिंग आहे ते मला सांगा, कन्फर्म करा. इन्व्हर्टिंग आहे की नॉन इन्व्हर्टिंग आहे? हा ऍम्प्लिफायर कुठला आहे? इन्व्हर्टिंग. व्हेरी गुड प्रतीक्षा, दिस इज इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. आता इथं Rin काय असणार आहे बघा, मी पुन्हा सांगतो, इथं नीट लक्ष द्या. Rin म्हणजे ह्या 2 रेझिस्टन्सचं कॉम्बिनेशन आहे बाळांनो. ओके, Rin मीन्स व्हॉट,
दी कॉम्बिनेशन ऑफ दिस टू रेजिस्टन्स 2K आणि 2K हे पॅरलल मध्ये आहेत, म्हणजे याचा आपल्याला पहिल्यांदा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागेल, हे लक्षात घ्या. सो इथं मी डायरेक्टली आता सोल्युशन देतो. गिव्हन व्हॅल्यूज तर सर्किट मध्ये दिलेले आहेत बाळू. तर इथं जर मला RN कॅल्क्युलेट करायचं असेल, सो फर्स्ट मी इथं काय करतोय बघा, इन सोल्युशन फर्स्ट आय एम गोइंग टू कॅल्क्युलेट RIN. आणि हा RIN म्हणजेच काय बाळू, तर RIN इज इक्वल टू द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट 2K रेजिस्टर. म्हणजे मी इथं लिहितो 2K पॅरलल विथ 2K. सो याचं पॅरलल कॉम्बिनेशन पहिल्यांदा घ्यायचं आहे आपल्याला. ते आपण पॅरलल कॉम्बिनेशन कसं घेतो, तर इथं आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 1/RIN इज इक्वल टू 1/2K प्लस 1/2K 1/2K प्लस 1/2K. सो इथं पॅरलल कॉम्बिनेशन पहिल्यांदा घेऊया आपण. 1/RIN इज इक्वल टू 2K इकडे गेले, हे 2K इकडे गेलं, म्हणजेच किती झालं, हे 4K upon 2 into 2. look at here, it is 4K square. हे लक्षात घ्या, 2 into 2 4K square. आणि इथं वरती काय होणार आहे, हा 2K इकडे गेला, ओके, या साईडला, आणि हा 2K इकडे गेला, आणि हे सिम्प्लिफाय करून आपल्याला किती आन्सर मिळालं, 4K मिळालं. बघा इथं काय होतंय, 2K प्लस 2K अपॉन 2K इंटू 2K होतंय, इंटू 2K होते, म्हणजे आपल्याला हे आन्सर मिळते. आता K गेट कॅन्सल, 4 गेट कॅन्सल, सो आर गेटिंग 1/1K. ओके, सो देयरफॉर RIN इज इक्वल टू सो इथे जो आपल्याला RIN मिळतोय बाळा बघा, RIN रेसिप्रोकल घ्यायचा आहे, RIN इज इक्वल टू 1 किलो. सो इथं मी RN कॅल्क्युलेट केला. सो ज्यावेळी बाळांनो मी याचं पॅरलल कॉम्बिनेशन घेतलं, नीट लक्ष द्या, ज्यावेळी मी याचं पॅरलल कॉम्बिनेशन घेतलं या डायग्राम मध्ये, त्यावेळी मला इथं जो RIN आहे तो किती मिळाला, 1 किलो ओहम मिळाला. सो RIN इज इक्वल टू 1 किलो. आता हा इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर आहे, ओके, आणि बघा RF जो आहे तो व्हेरिएबल दिलाय, म्हणजे 4 किलो ओहम हा व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, आणि 1 किलो ओहम त्याच्यामध्ये एक्सटर्नली ऍड केलेला आहे. तर ज्यावेळी बाळांनो आपल्याला इथे मिनिमम RF कॅल्क्युलेट करायचा असेल, तर मिनिमम RF किती असणार आहे सांगा. तर हा जो व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे 4K, ह्याची मिनिमम व्हॅल्यू किती असते, तर 0 असते. बघा नीट, याची मिनिमम व्हॅल्यू काय असते, तर 0 असते. तर ज्यावेळी हा 0 असेल, तर त्यावेळी RF मिनिमम किती असेल, 1K असेल, कारण 1K प्लस 0. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय, 1K प्लस 0 when this 4 किलो ओहम रेजिस्टर कन्सिस्ट 0 व्हॅल्यू, कारण हा व्हेरिएबल आहे, म्हणजे एक तर त्याची मिनिमम व्हॅल्यू काय असेल, 0 असेल, आणि मॅक्सिमम व्हॅल्यू इथं दिले बाळांनो ती काय आहे, 4 किलो ओहम आहे. ओके, नीट लक्ष द्या, हा जो RF मध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे 4 किलो ओहमचा, त्याची मिनिमम व्हॅल्यू 0 आहे, आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे, तर 4 किलो ओहम आहे. ओके, हे नीट लक्षात ठेवा. आता तर ह्या 4 किलो ओहम मध्ये जर आपण 1 किलो ओहम ऍड केला, तर ती RF ची मॅक्सिमम व्हॅल्यू झाली, आणि जर 0 ऍड केला तर ती RF ची काय झाली, मिनिमम व्हॅल्यू. सो इथं लिहितो मी, RF मिनिमम आहे तो 1K आहे, आणि RF मॅक्सिमम काय असणार आहे, तर 1K प्लस 4K. सो आय एम गेटिंग हिअर 5 किलो ओहम, हे लक्षात घ्या. सो हा मिनिमम RF आहे, आणि हा मॅक्सिमम RF आहे 5 किलो ओहम. हे कशावरून फाइंड आउट केलं, तर मी हे दोन रेजिस्टन्स वरून फाइंड आउट केलं, जे इथं पुटअप केले. त्यामधला एक रेजिस्टन्स जो आहे तो कितीचा आहे, 4K चा आहे, आणि तो काय आहे, व्हेरिएबल आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर आता बघा, तर मी इथं फाइंड आउट करतोय आता मिनिमम गेन. सो इथं आपण असंही लिहू शकतो, RF मिनिमम, ओके, RF मिनिमम इज इक्वल टू 1K प्लस 0 इज इक्वल टू 1 किलो ओहम, आणि RF मॅक्सिमम इज इक्वल टू 1K प्लस 4K इज इक्वल टू 5 किलो ओहम. ओके, सो RF मिनिमम आणि RF मॅक्सिमम आपण कॅल्क्युलेट केलं. आता या दोन्ही व्हॅल्यू साठी आपण गेन कॅल्क्युलेट करणार आहोत. आता गेन मिनिमम पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. गेन मिनिमम, सो आय कॅन राईट हिअर फर्स्ट गेन मिनिमम
म्हणजेच एव्ही मीन असं लिहू शकतो मी, एव्ही मीन. आता इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायरची गेन मला माहिती आहे, एव्ही मीन इज इक्वल टू मायनस आर एफ बाय आर इन. मी आर इन कॅल्क्युलेट केलाय आणि आर एफ पण कॅल्क्युलेट केलाय. सो मला फक्त जस्ट इथं व्हॅल्यूज पुटअप करायचे बाळांनो आता. सो एव्ही मीन म्हणजे मिनिमम गेन काय असणार आहे बाळांनो बघा. सो एव्ही मीन इज इक्वल टू मायनस आर एफ ची मिनिमम व्हॅल्यू किती आहे 1K आणि इनपुट रेझिस्टन्सची व्हॅल्यू इथं आपण कॅल्क्युलेट केली 1K. सो लुक इट हियर मायनस 1K अपॉन 1K. So we are getting here gain for minimum. So minimum gain we are getting here AV mean is equals to AV mean is equals to minus 1. So हे आपला आन्सर झालं AV mean साठी. Is it clear to all of you? Now second आपण इथं लिहितोय second gain for maximum value of RF. Okay, so I can write here AV max is equals to, आता RF ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे तर 5 किलो ओम आहे बाळांनो. बघा इथं नीट, तर इथं RF ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 5 किलो ओम आहे आणि RN ची व्हॅल्यू पुन्हा 1K आहे. त्या व्हॅल्यू मी फक्त इथं पुटअप करतोय बघा. सो 5K मायनस what is the formula for inverting gain minus RF by RN. So I can just put up here values minus 5 kilo ohm upon 1 kilo ohm. So I am getting here this KK get cancelled. हे जे KK आहे ते कॅन्सल होतील and I am getting final value is minus 5 for AV max. ओके, सो इथं आपण AV मॅक्स आणि AV मिनिमम कॅल्क्युलेट केलं. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ दिस प्रॉब्लेम. AV मॅक्स किती आला -5 आला आणि AV मीन किती आला बाळांनो तर -1 आला. मी आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, कधी कधी असाही प्रॉब्लेम विचारतील की Vin देतील. ओके, आता बघा इथे Vin गिवन असेल आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं असेल तर यू शुड कॅल्क्युलेट देअर VO, मॅक्सिमम VO आणि मिनिमम VO असं सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतील. आणि इथं Vin देतील फॉर एक्झाम्पल 10 व्होल्ट. ओके, आता Vin 10 व्होल्ट दिलाय. मी फॉर एक्झाम्पल सांगतोय बाळांनो, याच्यामध्येच मॉडिफिकेशन करून सांगतोय. तर इथं जर Vin 10 व्होल्ट दिला तर व्हॉट शुड बी दी आउटपुट व्होल्टेज, मॅक्सिमम आउटपुट अँड मिनिमम आउटपुट. सेम प्रॉब्लेम इज देअर and we are going to find out here except voltage gain. इथं except voltage gain काय विचारलंय तर आउटपुट व्होल्टेज मिनिमम किती असणार आणि मॅक्सिमम किती असणार. आता आपण गेन फाइंड आउट केली मिनिमम मॅक्सिमम, त्या गेनने फक्त आपण Vin ला काय करणार बाळांनो मल्टिप्लाय करणार. दॅट्स इट. सो लुक हियर, जर Vin दिला असेल ओके याच्यामध्येच मी ऍड करतो, इफ Vin इज इक्वल्स टू 10 व्होल्ट then VO minimum is equals to AV minimum into Vin. So AV minimum we can calculate -1 into Vin 10. So VO minimum we are getting VO minimum. Look at here. So we are getting here VO minimum. VO minimum is equals to -10 व्होल्ट. सो इथं VO मिनिमम मिळाला -10 व्होल्ट. आता सिमिलरली VO मॅक्स कॅल्क्युलेट करू शकतो आपण. VO मॅक्स इज इक्वल्स टू AV मॅक्स इंटू Vin. सो AV मॅक्स आपण कॅल्क्युलेट केलाय वरती -5 इंटू Vin किती आहे 10. सो वी आर गेटिंग हिअर -50 व्होल्ट. सो VO मॅक्स जो आहे तो व्हॅरी होईल बाळांनो. VO जो आहे आउटपुट व्होल्टेज जे आहे या ओपॅम्पचं ते व्हॅरी होईल -10 व्होल्ट टू -50 व्होल्ट. सो लुक इट हियर, अशा पद्धतीचा पण क्वेश्चन विचारू शकतील आणि त्यावेळी तुम्हाला हे आन्सर्स लिहिता आले पाहिजेत. आउटपुट व्होल्टेज सुद्धा साठी किंवा आउटपुट व्होल्टेज साठी सुद्धा हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात बाळांनो. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो मोस्टली गेन कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारला होता. बट जर 4 मार्काला प्रॉब्लेम आपण ऍड करायचा झाला तर आपण ह्यामध्ये आउटपुट व्होल्टेजेस ऍड करू शकतो. म्हणजे हा प्रॉब्लेम 4 मार्क्स साठी सुद्धा विचारू शकतो जर आउटपुट व्होल्टेज मिनिमम आणि मॅक्सिमम कॅल्क्युलेट करा असं जर असेल तर. इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना समजलंय, याच्यात काय डाऊट आहे पटकन सांगा.
गॉट इट? ओके, व्हेरी गुड. श्रेयसला समजलंय का? सगळ्यांना कळाय बाळू? यस, समजलंय. तर बाळू आपण इथं मॅक्सिमम प्रॉब्लेम्स कव्हर केलेले आहेत. ओके, म्हणजे व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम जे म्हणतो आपण, सगळ्या व्हरायटी घेतलेल्या आहेत. याच्या बाहेरचा एकही प्रॉब्लेम बाळू विचारत नाहीत. ओके, सो अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम्स विचारले जातात. ओके, ठीक आहे. तर आपण बाळू इथं थांबूयात. इथं आपला ओपॅम्प आपण पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू?